नमस्कार, मी सृष्टी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण फोरटक्स ब्लाऊजची कपड्यावर कटिंग बघूया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मी मागील बाजू कट करणार आहे. अगोदर पट्टीने लाईन आखून घेऊया. मागील बाजूमध्ये जेवढी ब्लाऊजची उंची आहे त्यात 1 इंच जास्त घ्यायचं असतं. उंची आहे 13 इंच प्लस 1 इंच घेते. मागील गळा 9.5 इंच असल्यामुळे शोल्डर 5.5 इंच घेते. पट्टीने लाईन आखून घेऊया. आणि मुंडा खोली 6 इंच घेते. इथे शोल्डर एवढंच खाली घेऊया. आणि मुंड्याची लाईन सरळ खाली जोडून घ्यायची. त्यानंतर छाती आहे 34 इंच. 34चा चौथा भाग 8.5 इंच. त्यात 2 इंच शिलाई घेते. पट्टीने आखून घेऊया. कंबर आहे 28 इंच. 28चा चौथा भाग 7 इंच. त्यात 2 इंच शिलाई आणि 1 इंच मागील टक्ससाठी घेते. पट्टीने शिलाईची लाईन आणि टक्सची लाईन आखून घेऊया. आता मुंड्यातील मापे टाकूयात. बाहेरून अर्धा इंच तिरपी रेषा आखून घ्यायची. पुढील शेप 1 इंचावर आणि मागील शेप 1.5 इंचावर आखायचा आहे. ही मागील बाजू असल्यामुळे मागचा शेप आखून घेऊया. चुन्या पडू नये म्हणून इथे पाव इंच खाली घ्यायचं. गळा आखूयात. रुंदीला गळा 2.25 इंच घेते. गळा उंची आहे 9.5 इंच. खालून गळा रुंदीला 3 इंच घेते. बॉक्स आखून गळ्याला गोल शेप द्यायचा आहे. मागील बाजूचं ड्राफ्टिंग करून घेतलं. आता बाजू कट करून घेऊया. बाजू कट करून घेतली. आता पुढील बाजूसाठी मागील बाजू इथे ठेवून कडेने आहे तशीच आखून घ्यायची. यावर मागील बाजूचा टक्स कमी करायचा. फक्त शिलाईपर्यंतच घ्यायचं आहे. बाकी आहे तसंच आखायचं. इथे गळा मार्क करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आखून घेतलं. पट्टीने शिलाईचं आखून घेऊया. मागील बाजूमध्ये अगोदर 1 इंच ॲड केलेलं ते 1 इंच, अजून 1 इंच मी घेते. टोटल 2 इंच पुढील बाजूमध्ये घ्यायचं आहे. टक्स शिलाई, योकपट्टी शिलाई, शोल्डर शिलाई हे सर्व त्यात येईल. इथे पाव इंच हुकाय पट्टी जोडायला घेते. पुढील गळा 6.5 इंच घेऊन खालून गळा रुंदीला 2.5 इंच घेते. बॉक्स आखून गळ्याला गोल शेप देऊया. योकपट्टीसाठी दोन्ही बाजूने 2.5 इंच घेते. पट्टीने लाईन आखून घेऊया. गळ्याकडून 1 इंच पट्टी वर घ्यायची आणि असा योकपट्टीचा शेप द्यायचा. टक्स पॉईंट 10 इंच घेते
जेवढा तुमचा टक्स पॉईंट आहे तेवढा घ्यायचा. इथून 3.5 इंचावर मधला टक्स येईल. उंची टक्स पॉईंटपर्यंत घ्यायची. टक्सची उंची 2.25 इंच आहे. आखून घेऊया. या टक्सचं माप परफेक्ट घेतला तर बाकीचे टक्स पण परफेक्ट येतील. या मधल्या टक्सपासून या बाजूला 1.5 इंचावर खुणा करायची. वरच्या साईडला 2 इंचावर खुणा करायची आणि या बाजूला 1.5 इंचावर खुणा करायची. टीप तिरपी लावायची आहे. इथे टक्स पॉईंटच्या बाजूला टक्स न घेता थोडा वरच्या साईडला घ्यायचा. 2 इंचावरील हा टक्स मुंड्यामध्ये येईल. हा टक्स तिरपा असा फिटिंगमध्ये जाईल आणि इथला हुकाय पट्टीमध्ये सरळ येईल. फक्त मधला टक्स अर्धा इंचाचा घेते. बाकीचे पाव इंचाचे स्टिच करायचे आहेत. या 2 टक्सच्या शिलाईचं इथे आपण वाढवलेलं आहे. हे पाव इंच टोटल अर्धा इंच इथे वाढवूया आणि हे 1 इंच इथे वाढवूया. पट्टीने आखून घेऊया. इथे पुढील मुंड्याचा शेप द्यायचा राहिला ते आखून घेऊया. 6 इंच मुंडा खोली घेऊन पट्टीने आखून घेऊया. आणि 1 इंचावर पुढील शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे पुढील बाजूचं ड्राफ्टिंग करून घेतलं. आता बाजू कट करून घेऊया. आता हात कटिंग करूया. उंची आहे 4.5 इंच. त्यात 1.5 इंच शिलाई. उंचीला कपडा बरोबर आहे. त्यानंतर मुंडा मोजून बघूया किती आहे. 10.5 इंच आहे. शोल्डर शिलाई अर्धा इंच कमी करून 10 इंच रुंदीला घ्यायचं आहे. इथे कपडा कमी पडतोय म्हणून इथे आपण जोड देणार आहोत. आधी जोडून घेऊया आणि मग याचं कटिंग दाखवते. हे बघा जोड दिला. आता हाताचं ड्राफ्टिंग करून घेऊया. हातासाठी कपडा असा 4 फोल्ड करून ठेवायचा. अगोदर पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया. ब्लाऊजची तयार उंची आहे 4.5 इंच. साधा ब्लाऊज असल्यामुळे त्यात शिलाई 1.5 इंच ॲड करते. टोटल 6 इंच घेते. पुढे पण 6 इंच खुणा करून सरळ लाईन आखून घेऊया. कॅप हाईट 3 इंच घेते आणि शिलाई 2 इंच घेते. इथे हात रुंदी मुंडा खोलीप्रमाणे 10.5 इंच घेतली. दंडगेर आहे 11 इंच. 11च्या निम्मे 5.5 इंच घेऊन त्यात 2 इंच शिलाई घेते. इथून 2 इंच सरळ घेऊन हाताचे दोन्ही शेप आखून घेऊया. हे बघा अशा प्रकारे. इथे शिलाईचं आखून घेऊया. अशा प्रकारे हाताचं ड्राफ्टिंग करून घेतलं. आता कट करून घेऊया. कट करताना पहिला वरचा शेप कट करायचा आणि मग कपड्याचे 2 पीस पकडून आतील शेप कट करायचा. हाताला शेप सोप्या पद्धतीने कसा द्यायचा यावर सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलला आहे. या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक देते. तिथून तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हाताचं कटिंग करून घेतलं. आता हे 4ही टक्स दुसऱ्या बाजूला उमटून घेऊया.
खडूने थोडं डार्क करून मग उमटून घ्यायचे. या पद्धतीने फोर ब्लाऊजचं कटिंग नक्की करून बघा. जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.